नागपुरात पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 3.11 पैशाची वाढ झालेली आहे आणि ही दरवाढ होऊन नागपुरात पेट्रोल जे आहे ते 107 रुपये 18 पैशांवर पोहोचलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून जी इंधन टंचाई सुरू होती त्यामुळे ही दरवाढ जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तर डिझेलच्या दरामध्ये नागपुरात 3 रुपये 11 पैशांची वाढ या ठिकाणी पाहायला मिळते आणि सध्या डिझेलचे दर नागपुरात पोहोचलेले आहे 93 रुपये 69 पैशांवर। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसात जी चर्चा सुरू होती इंधन दरवाढीची आणि ही इंधन दरवाढ झालेली आहे याचा सर्वसामान्यांना फटका बसतोय। सर किती दरवाढ झाली? पेट्रोल आता 107.18 झाले आहे आणि डिझेल झाले आहे 93.69 रुपये पर लिटर झाले आहे। कधीपासून लागू केली तुम्ही दरवाढ? सकाळी 6 वाजतापासून लागू झाली आहे। लागू झालेली आहे। आता वाढीव दराने पेट्रोल देत आहे? हो, नक्कीच वाढीव दराने पेट्रोल जे आहे ते दिलं जात आहे। याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतोय। जे लोक आता हे दादा पेट्रोलचे दर वाढले 3 रुपये काय पैसे? ते दररोज वाढतात, काय सांगता नाही त्यांचं जसं आहे तसं। बजेट बिघडलं? हा, बजेट तर बिघडतच ना। आता यांच्यामध्ये काही बोलू नाही शकत आपण, काय ना असं आहे। किती रुपयाचं रोज पेट्रोल टाकायचं? 2 लिटर वगैरे जास्त टाकावं लागणार आता थोडं जास्त टाकणं पडेल, तेच आहे। हा, तर चालतं ते आता काय करणार इंधनचं। पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहे। पेट्रोलच्या दराचा फटका बसेल का असं वाटतं? वो तो पड़ेगा ही ना, वो पड़ेगा ही ना, पड़ ही रहा है। रोज का 200-250 का पेट्रोल लगता है। महंगा है, सस्ता होना चाहिए ना। हाँ, बजेट बिघडेल। किती रुपयात पेट्रोल टाकायचे तुम्ही रोज तो 200 से 250 का लगता है। आता किती टाकावं लागेल? अभी 150 का डाल रहा हूँ, ऑलरेडी है करके। सर पेट्रोलचे दर वाढलेले आहे, बजेटवर परिणाम होईल असं वाटतं? हो, होणारच आहे त्याचा परिणाम बजेटवर आणि सामान्य माणसांना त्याचा फरक पडणारच आहे। रोज 1 लिटर पेट्रोल 104 ला आता 4 रुपये आणखी वाढले। 7 रुपये काय पैसे झाले? हो, 4 रुपयाला आणखी वाढले ना, त्याचा परिणाम होईल सामान्य जनावर। नक्कीच आपल्यासोबत काका सुद्धा आहे। काका, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहे, काय परिणाम होईल असं वाटतं? परिणाम आता सायकल घ्यायला लागेल, सायकल घ्यायला लागेल। आता सायकल शिवाय काही पर्याय नाही। पायदल चालावं लागेल आणि सायकलवर चालावं लागेल आणि त्याशिवाय काही पर्याय नाही ना। कारण आता निवडणूक झाला, आता त्या एस्टेटचा शक्यतो वाढवणार आहे। आता हा हाल देशाचे आता जो ज्या काही मनात आहेत सगळे करणार आहे, कारण निवडणूक झालेल्या आहेत, निकाल लागलेला आपल्या बाजूला। म्हणून हा आता सगळे काही जो फटका आहे तो आम साधारण नागरिकला आता बसणार आहेत। सर्व जगभरात इंधन टंचाई सुरू आहे। हा, इंधन टंचाई बाकी देश नाही आहे का? फक्त आमची भारताची टंचाई आहे। देशात दर वाढायला लागले, दर वाढायला लागलेला, पण त्या हिशोबाने आपला नागरिकला सतर्क राहायला पाहिजे। बजेट बिघडेल असं वाटतं? बिघडणार नाही नक्की। आता तेल आहे, पेट्रोल आहे, हे पेट्रोल गाडीशिवाय कोण कुठे जातं? घरी राहायचं का? बाकी काम पैसा कमाईसाठी बाहेर जायला लागेल, त्यासाठी इथं कमीत कमी तर मोटरसायकल पाहिजे ना, त्याचा खर्च आता फटका पडणार आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट बिघडलेले आहे। सर्वसामान्यांना वाटतंय की या सगळ्या महागाईमुळे आम्ही कधी 100चं पेट्रोल टाकायचं ते आता जास्त पैशाचं टाकावं लागेल, कारण की पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।